माझी परिस्थिती खूप वाईट आहे साहेब, खूप खूप वाईट आहे. खोटं नाही सांगत अहो. एवढं पैसा खर्च करून कांद्याला बाजार नाही. हा कसं जगायचं? ही बराकी बांधून ठेवली कांद्याच्या रक्षणासाठी. पाऊस होतोय सारखा. हा भांडवल घालून काय भेटला हातामध्ये? नमस्कार मित्रांनो, झालेला पाऊस आणि चाललेला पाऊस पाहू शकता. अक्षरशः भयान परिस्थिती करून ठेवली. तर तुम्हाला विषय दाखवायचा एक मित्रांनो, तर पाहू शकता. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. हे झालेली कांद्यांची अवस्था तुम्हाला दाखवतो बघा बरं का. हे पाऊस चाललाय, आवाच्या सव्वा पाऊस चाललाय. आणि हे आपल्या बाराखीत पडलेला हा कांदा. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो, बघा इथं निम्म्याला वर आरण बसली माझी. हे बघा इथं इथपर्यंत आरण होती जवळजवळ. आता ही बघा एवढी खाली आरण बसलेली आहे. आणि कांद्यांना बघा मोड फुटले. ते बघा अक्षरशः कांद्यांना मोड फुटलेत. पण बाजार वाढायचं काय नाव घेईन. लक्षात घ्या तुम्ही, सांगायचं काय. हे बघा ही झालेली अवस्था, ही कांद्याची अवस्था बघा. हे बघा ही कांद्यांची अवस्था बघा. काय कांद्यांची अवस्था ही. काय करायचं तुम्ही सांगा. आता याला जवळजवळ 40,000 रुपये भांडवल गेलेले आतापर्यंत. कष्ट आमचं वेगळं तुम्ही पाहू शकता साहेब. मला एवढंच सांगायचंय, तुम्ही बाजार का वाढवत नाही? बाजार वाढण्याच्या अपेक्षेने हे पहा, मी या बराखीला आत्तापर्यंत जवळजवळ 70,000 रुपये खर्च केलाय. ही एवढी बराखी आता चालू वर्षी नवीन बांधली का तर कांद्याचे 4 रुपये होतील. 4 रुपयांनी काहीतरी मला कर्ज फेडता येईल माझ्यावरती. मी बराखी बांधण्यासाठी आणि कांद करण्यासाठी अक्षरशः लोकांकडून पैसे उचलले होते. मी अक्षरशः पैसे उचलले होते. शेवट मला जवळजवळ 1,35,000चं सगळं भांडवल या बराखीसाठी बराखी बांधण्यासाठी आणि कांद पिकवण्यासाठी एवढा खर्च आलेला आहे साहेब. पण तुम्हाला सांगू का, विषय एकच आहे. एवढा खर्च करून पण जर काही रुपया जर भेटणार नसेल, बाजार वाढण्याच्या अपेक्षेने कांदा केला. हे पहा तुम्ही साहेब, मला काय सांगायचं तुम्हाला नेमकी लक्षात येत असेल. कारण ही झालेली अवस्था बघा, ही कांद्यांची अवस्था. कांदे सडायला लागलेत. प्लस तुम्हाला सांगतो त्याला मोड फुटलेत अक्षरशः. हे पहा हा झालेला पाऊस, हा भयंकर पाऊस. अजूनही पाऊस चालू आहे. रात्रभर पाऊस चाललाय, दिवसभर पाऊस चाललाय. ही झालेली अवस्था आहे साहेब कांद्यांची. माझी परिस्थिती खूप वाईट आहे साहेब, खूप खूप वाईट आहे. खोटं नाही सांगत अहो. एवढं पैसा खर्च करून कांद्याला बाजार नाही. हा कसं जगायचं? ही बराकी बांधून ठेवली कांद्याच्या रक्षणासाठी. पाऊस होतोय सारखा. हा भांडवल घालून काय भेटला हातामध्ये? हा सांगा ना तुम्ही काय भेटलं? हे बघा ही कांद्यांची अवस्था. अहो बाजार वाढन, बाजार वाढन, लोक म्हणतात सारखी बाजार वाढन. कधी वाढायची बाजार तुम्ही सांगा ना साहेब. हा हा कधी वाढायची बाजार? हा बघा ना ही कांद्यांची झालेली अवस्था बघा ना साहेब. काय मला सांगायचं ते बघा ना. हा तुमच्या लक्षात येतं का? लक्षात येतं का? परिस्थिती लक्षात येते का? अहो मी अक्षरशः तरुण शेतकरी साहेब, तरुण शेतकरी जर या शेती व्यवसायाकडे वळतोय आणि जर त्या शेतकऱ्याला जर ही परिस्थिती भोगावं लागत असेल तर काय करायचं? हां काय करायचं तुम्ही सांगा ना. अक्षरशः झालेली अवस्था तुम्हीच बघा. कधी बाजार वाढणार? काय करणार कधी? हां ही बराखी बांधली, एवढी खर्च केलाय. आवाच्या 1.25 लाख रुपये गेले. जवळजवळ 1,35,000 रुपये गेलेत आत्तापर्यंत. हां काय करायचं तुम्हीच सांगा मला. बाजार वाढन या अपेक्षेने वास सुटलाय हो. अक्षरशः कांद्याजवळ येतोय तो उभा राहिला तो वास सुटलाय. 1,35,000चं भांडवल गेले. बराखी बांधली नवीन, तुम्हाला दाखवतो. बराखी नवीन बांधली चालू वर्षी. बघा पत्रे नवीन आहेत, सगळं नवीन, अँगल नवीन आहे. बघा तुम्हीच पहा. आणि ही झालेली अवस्था, ही कांद्याची अवस्था. हो 4 रुपये भेटन हो या उद्देशाने कांदा केला. आणि पहिल्यांदाच केला मी चालू वर्षी कांदा साहेब. मी शेती क्षेत्रामध्ये नव्हतो पडत, पण परिस्थितीमुळे पडायची वेळ आली शेती क्षेत्रामध्ये. आणि जर अशी जर अवस्था जर होत असेल, जर नवीन शेतकऱ्यांना जर समजा बा नवीन पुढची पिढी जर येणारी जर शेती सोडून जर देऊन काय करील? हां आणि जर आवडीनं करायला लागलो शेती, तर मग त्याच्यात जर नशिबी पदरी जर असं तुम्ही टाकत असाल, बाजारभाव शून्य असतील,
तर काय जगायचं कसं त्या माणसानी, काय करायचं नेमकी? अहो, 1 वर्ष कांदा रडवतोय तर 1 वर्ष कांदा हसवतोय. काय चाललंय काय? फिक्स बाजार भाव द्या ना, 4 रुपये भेटू द्या ना लोकांना, गरिबांना. हा, कशासाठी चालवले नक्की तुम्ही? ही पा पण त्या बिचारा शेतकऱ्याचा किती कांदा आहे बघा. त्या शेतकऱ्यांनी ह्याच वर्षी ती बराकी बांधलेली आहे. आणि त्या बराकीमध्ये असलेला कांदा बघा तुम्ही साहेब, किती आहे कांदा. किती कांदा आहे, काय करायचं त्या शेतकऱ्यांनी? हा, किती कांदा आहे बघा तुम्ही साहेब. हा आता पडलेला एवढा कांदा आहे त्याचा. ही बराकी त्यांनी पण चालू वर्षी त्यांनी बराकी बांधली म्हणून मी माझी बराकी बांधली. हे बघा साहेब, या बराकीला केलेला हा एवढा खर्च आहे. जवळजवळ 1,35,000 रुपये कांद्याच्या लागवडी सगळ्यात काढेच तोपर्यंत, बराकीत जात तोपर्यंत झालेला माझा खर्च आहे साहेब. माझा एवढा थोडासा कांदा आहे. पण ह्या समोरच्या बिचाराच्या शेतकऱ्याचा बघा तुम्ही, की चालू वर्षी त्यांनी बांधलेली बराकी त्यांनी जवळजवळ 1 लाख काहीतरी मला वाटते खर्च केलाय बराकीला. 50-60 फुटाची बराकी बांधली. आणि हे पहा तुम्ही, ही माझे गेलेले 60-70 हजार रुपये गेलेले या बराकीला. पहा तुम्ही झालेली अवस्था काय आहे. बाजार जर नाही कांद्याला तर माणसाने जगायचं कसं? 1 वर्ष बाजार असो, 1 वर्ष नसतो, मग न भेटलेलं बरं ना, न केलेलं बरं. नवीन पिढी ह्या क्षेत्राकडे वळणार कशी? शेती व्यवसायाकडे वळणार कशी? जर शेतकऱ्यांची अवस्था जर असेल, जर एवढं जर करून जर काही भेटत नसेल, भांडवल फुकट जात असतील, कर्ज लोकांकडून उचलायचं, याच्याकडून 10,000 त्याच्याकडून 5,000, बाहेरून सोनं तारण करायचं, त्याच्यावर पैसे काढायचे आणि त्याच्यावरतून परत बँकेतून घ्यायचं, पतपेढींमधून कर्ज घ्यायचं. आणि जर त्याची अवस्था जर अशी होत असेल तर काय माणसाने जगायचं का मारायचं? करायचं कशासाठी नक्की? काय करायचं सांगा तुम्हीच. ठीक आहे, बघा तुम्हाला पटतंय तुम्ही करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. आम्ही आमची जिद्द आणि कष्ट सोडणार नाही साहेब. तुम्ही किती त्रास द्या आम्हाला, ठीक आहे.